या खऱ्यात ना? हा खऱ्यात नमस्कार, मी अवनी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते आणि आज नारळी पुनवाचा सण आहे. तो तुम्हा सगळ्यांना नारळी पुनवाचा आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मागच्या वर्षी मी नारळी पुनवाचा सण साजरा करण्यासाठी गेले होते पनवेल कोलीवाड्यामध्ये आणि ह्या वर्षी मी आले आहे वर्ली कोलीवाड्यामध्ये. तर आपण पाहूयात वर्ली कोलीवाड्यामध्ये कशा प्रकारे हा सण साजरा करतात आणि कोणते कोणते कार्यक्रम होतात ते आज आपण पाहणार आहोत. नवनीत मोतीराम वरईकर या गावचा पाटील आहे. इथे जे 11 पाटील आहेत त्याच्यामध्ये एक पाटील आहे हे भंडारी समाजाचे पाटील आहे प्रकाश तोडणकर. आणि हे भंडारी समाजाचं हे करतात. 3 मेन आहेत, ईस्ट इंडियन, भंडारी आणि कोळी. या समाजाचे सगळे ख्रिश्चन कोळी कम्युनिटी पण इकडे आहे आणि सगळेजण आम्ही हा समारंभ साजरा करतो आणि एकोपा दिसतोय ना मला. आणि गावात सगळे एकत्र येतात
आणि मजा येते. सगळ्यांनी एक ड्रेस केलेला आहे, हो, छान वाटतं ते पाहायला. दृश्य दिसतं इकडं आणि विलोभनीय असं बघणं. आणि शेवटला जेव्हा नारळ आम्ही समुद्रात अर्पण करणार त्यावेळेला तुम्ही बघायला याच, ही आमची विनंती आहे. तर इथे कशा प्रकारचा म्हणजे वरळी कोळीवाडा हा इतर कोळीवाड्यांपेक्षा वेगळा आहे. इथं 12 पाटील आहेत आमचे, अच्छा आणि 12 पाटलांची परंपरागत इथं सत्ता आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रत्यक्ष हे नसलं तरी इथं सत्ता आहे असं समजायचं. हो. आणि हा गाव असं आहे की थोडस संस्कृती आमची कोळी समाजाची आहे. हो. बाकीचे सगळं येथे सामावून घेतलं गेलंय आणि परंपरागत जी काही सण आहेत ती परंपरा तुम्ही चालू ठेवलेली आहे. आणि आमच्या गावामध्ये जे काही देवता आहेत त्याला आमचं जास्त हे आमची गोल्पादेवी आहे, सागबादेवी, हरबादेवी, गोल्पादेवीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी बेताळाचं मंदिर आहे. आणि शेडेदेव तुम्ही आपण येताना पाहिलं असेल, शेडेदेव नगरसेवक सुद्धा आले. अरे नाही धुरी साहेब हे आता हे भावी आमदार आहेत. अच्छा भावी आमदार आहेत. अच्छा बाकी ठीक सगळं ओके. भंडारी अरे आणि साधारण किती दिवसापासून इथे जल्लोष चालू होतो? जल्लोष आमचा हा वर्षभर चालू असतो तसं पाहायला गेलं तर. आमच्याकडे मेन सण जे आहेत ते होळी आहे. होळी आणि तिकडे शेवटला जाणार लास्ट पॉइंटला आणि मग तिकडे विसर्जन करणार. हा आमच्या कोळीवाड्यातला सगळ्यात म्हणजे मोठा सण आहे नारळी पौर्णिमा हा. आणि प्रत्येक सण मोठ्या मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सगळ्या समाजाची लोक येतात. कोळी समाज इकडे मेन असला तरी भंडारी समाज आणि इतर समाज आहेत, तर सगळे समाज असे मिळून सगळा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतात. आणि बघा ही शोभा तुम्ही बघू शकता, एवढी मोठी आणि मोठे पॉलिटिकल हे पण येतात. म्हणजे सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि मोठे मोठे पदाधिकारी येतात. आदित्य साहेब आता येऊन गेले, धुरी साहेब गेले. आता आमच्याकडे 21 दिवसाची परंपरा पण आहे. कीर्तन प्रवचन श्रावणात चालतं. आमच्या बहुतेक कोळी लोकांनी ना माळ पण गळ्यात घातलेली आहे. ते मच्छी माळ पायवारीला जातात. आमच्याकडून दिंडी निघते पंढरपूरला दिंडी. आणि आमच्या वरळी गावच्या दिंडीचं वैशिष्ट्य असं आहे आणि एक नंबर दिंडी आहे. दिंडीमध्ये सगळे मिक्स असतात. आणि नारळ फोडण्याची जो खेळ असतो, नारळ फोडणीचा नारळ फुटेल ना त्याचा आपण घ्यायचा, ज्याचा अख्खा चांगला राहील त्यांनी स्वतःकडे ठेवायचा. तर हे आमचं जवळ 1 महिन्याच्या अगोदरच चालू झालेलं आहे. 10 महिना एन्जॉय करतात आणि पुष्कळ मस्ती करतात. आणि ते नारळ कमी भावात वगैरे काही विकतात ते असे. आमचं अजून गाव आहे. जर बिल्डिंग संस्कृती आली तर एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल की नाही माहिती नाही, पण आमचा जोपर्यंत गाव आहे डेव्हलपमेंट येईल तोपर्यंत हे सगळे उत्साहात गाव पण राहिलेलं आहे. थँक्यू मस्त. तर आता इथे थोड्याच वेळात आरती होणार आहे आणि आरतीनंतर नारळ आहे त्या नारळाला मान सन्मानाने दर्याला अर्पण करणार आहेत. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. रारंगाचा जय मल्हार.
जो हा सोहळा केलाय तो आनंदात पार पडलेला आहे आणि आता हे नारळ अर्पण करतो तो आनंदात घे आणि आमचे मच्छीमार धंद्यासाठी जातील खोल समुद्रात त्यांना भरघोस मच्छी दे आणि सुखाने जर आतमध्ये गेले भर समुद्रात तर सुखाने येऊ दे आणि सुखाने किनाऱ्याला लाव त्यांना. हरबा देवी माते की, आई साकबा देवी माते की.